CIS नागपूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी चैतन्य भारत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज प्राध्यापक रत्नाकर शिरसाट सर आपल्यासोबत आहेत आणि आजचा दिनविशेष म्हणजे आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती आणि याच दिवसाचं औचित्य साधून आपण रत्नाकर सरांसोबत थोडी चर्चा करणार आहोत. तर सर, या पॉडकास्टवर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात पहिले सर, तुम्हाला या गोष्टींचं खूप जास्त नॉलेज आहे आणि तुम्ही इतिहासाचे गाढे अभ्यासक आहात. तुम्हाला छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी माहीत आहेत. तर आज आमची इच्छा आहे की सावित्रीबाई फुले यांच्या जीवन प्रसंगावर तुम्ही थोडा प्रकाश टाकावा आणि आपल्या सर्व दर्शकांसाठी जे एक आत्मविश्वास आणि बळ देईल अशी कोणती गोष्ट किंवा काही वर्णन तुम्ही सांगावं. रक्ताळलेल्या वाटेवरून ती वार झेलत झेलत गेली. रक्ताळलेल्या वाटेवरून ती वार झेलत झेलत गेली. रक्ताळलेल्या पाऊल खुणांनी समाज क्रांतीचा इतिहास निर्माण करत गेली. कधी दगड, कधी चिखल, कधी सैन तिला मारले होते, पण तिने समाज क्रांतीचे कार्य काही केले सोडले नव्हते. आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि प्रत्येक मुलीच्या झोपडीपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवणारी ज्ञानज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य एवढं महान आहे. त्यांच्या त्या कार्यामुळे हजारो अंधाऱ्या असलेल्या झोपडीमध्ये ज्ञानाची ज्योत लावली आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये अनेक मुलींच्या आयुष्यामध्ये खरा प्रकाश आलेला आहे. बघा, इतिहास आपण वाचतो, नवे नवे ते इतिहासाचं पुन्हा पुन्हा उजळणी करतो, परंतु इतिहासामध्ये काही माणसं असतात. जशी माणसं कंसात काही कंस दाणेदार असतात, तशी माणसात काही माणसं बाणेदार, जानदार, शानदार असतात. आणि या जानदार, शानदार, बाणेदार माणसांपैकीच फुले दाम्पत्य हे जानदार, बाणेदार आणि दमदार नेतृत्व होतं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ही दोन नावं जरी आपण उच्चारली ना, तरी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा इतिहास पुढे येतो. दोन माणसं करतात ती फक्त आणि फक्त वळवळ असते, पण लक्षात घ्या, ही चळवळ जेव्हा 100 लोक नव्हे 1000 लोक एकत्र येऊन होते ना, तेव्हा ती सामाजिक चळवळ होते. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या कर्तृत्वातून शिक्षण सुधारणेची चळवळ उभी राहिली. म्हणून महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं रोपटं लावून त्याचा वटवृक्ष करण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं आहे. आणि त्या वटवृक्षाला लागलेली तुम्ही आणि मी पारंबी आहोत, हो पारंबी. आणि म्हणून आपल्यासमोर ह्या ज्ञानवटवृक्षाच्या सावलीमध्ये आपण वाढत असताना त्या ज्ञानवटवृक्षाचा, त्या सावित्री आईचा, बा ज्योतिबांचा आणि त्यांच्या ज्ञानज्योतीचा आज आपल्याला इतिहास उलगडावा लागेल. आज तुम्हाला माहिती आहे 3 जानेवारी आहे. 3 जानेवारी 1831 ला सातारा जिल्ह्यातील वायगाव या छोट्याशा खेड्यामध्ये लक्ष्मीबाई आणि खंडूजी नेवसे पाटील यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. आणि एकूण 4 भावंडामध्ये सगळ्यात मोठी असलेल्या सावित्रीबाई फुले, 4 भावंडामध्ये सगळ्यात मोठ्या सावित्रीबाई फुले आहे. आणि सावित्रीबाई फुले या सर्वात मोठ्या आहेत, म्हणूनच त्यांच्यावरती जबाबदारी पण मोठीच होती. आणि नियती पहा ना, जबाबदारी पण किती मोठी दिलेली आहे सावित्रीबाई फुलेंवरती. सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंशी विवाह करतायत, पुण्यात येत आहेत. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी म्हटलं ना, मोठी जबाबदारी. ज्या मुलींना 7च्या आत घरात यावं लागायचं, रांधा वाडा उष्टी काढा, चूल आणि मूल या कार्यक्षेत्राच्या बाहेर ज्या स्त्रीला स्वतःचं अस्तित्व नव्हतं, त्या स्त्रीच्या जगण्याला अस्तित्व आणि त्या स्त्रीच्या जगण्याला खरा अर्थ प्राप्त करून दिला तो सावित्रीबाई फुलेंनी. 3 जानेवारी 1831 हा देशाच्या इतिहासातला सुवर्णाक्षराने लिहिलेलं सुवर्णाक्षर आहे. देशाच्या इतिहासाची आपण जेव्हा जेव्हा पानं चालतो तेव्हा तेव्हा इथल्या प्रत्येक मुलीच्या कर्तृत्वामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या वसा आणि वारसा आहे. त्याचं कारण असं आहे, किती त्याग म्हणावं. सावित्रीबाई फुलेंनी केलेला त्याग इथल्या मुली शिकल्या पाहिजेत. मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत.
स्त्री सक्षमीकरणाची आज आपण गप्पा करतोय, स्त्री सशक्तीकरणावरती आपण आज बोलतोय. सावित्रीबाई फुलेंनी त्या काळात काम केलेलं आहे ज्या काळामध्ये स्त्रियांना चौकटीच्या बाहेर जाताही येत नव्हतं, घराच्या बाहेर पडण्याची अनुमती नव्हती. अरे आपल्या देशाला मादाऱ्यांचा देश म्हटलं जात होतं. जो देश स्वतःच्या क्षमतेवरती टाचणी सुद्धा बनवू शकत नव्हता, तो देश आज क्षेपणास्त्र बनवतोय. आणि ते क्षेपणास्त्र टाकणाऱ्या लढाऊ विमानाचं सारथ्य, वैमानिकत्व एक महिला करते. हे सावित्रीबाई फुलेंच्या इतिहासाचं खरं सार्थक आहे. खूप छान. ज्या महिलांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते, त्या महिला आज घराच्या दारापासून सड़क से लेकर संसद तक पोहोची है वो महिला सावित्रीबाई फुले. ज्या मुलींना शिक्षणाचे दरवाजे बंद होते, त्या मुली ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेच्या मुख्याध्यापक बनतायत. हे कशामुळे? सावित्रीबाई फुलेंच्या त्यागामुळे. तुम्ही मला म्हटलं सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातील एखादा प्रसंग सांगा. तो प्रसंग मन हेलावणार आहे. समर्पण कशाला म्हणतात? माणसं इतिहासात मोठे होतात म्हणजे सहज होत नाही. तो त्याला काहीतरी त्याग लागतो, समर्पण लागतं. निज मातृभूमोचार्थ हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. देशाची सेवा, राष्ट्राची सेवा समर्पित करत असताना स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं या फुले दाम्पत्यांनी. म्हणजे बहिष्कृत समाजातल्या, ज्यांना समाजामध्ये काही स्थान नाहीये, अशा लोकांसाठी फुले शिक्षणासाठी प्रयत्नरत आहेत. तू समाजाच्या विरोधात जाऊन काम करतोय म्हणून महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी, गोविंदराव फुलेंनी घराच्या बाहेर काढलेला आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले घरातून बाहेर पडलेले आहेत आणि एका शेख नावाच्या सद्ग्रस्ताच्या घरी किरायाने खोली घेऊन महात्मा फुले तिथं आपला संसार सुरू करतायत. मी तेच शेख नावाचे सद्ग्रस्त ज्यांनी महात्मा फुलेंना किरायाने एक रूम दिलेली आहे. ते शेख म्हणजेच फातिमा बीबी शेख यांचे वडील. मुस्लिम समुदायातील पहिली शिक्षित स्त्री, न्यायाधीश फातिमा बीबी शेख. मुस्लिम समुदायातली पहिली न्यायाधीश महिला महात्मा फुलेंच्या शाळेत घडली. हे महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या शाळेचं यश आहे. मुक्ता साळवे सावित्रीबाई फुलेंच्या शाळेत शिकल्या. ज्या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवण्यासाठी ही बंदी होती, त्या काळामध्ये एक पद्धत होती. तुम्हाला माहिती असेल, गोपू देशपांडे आणि अतुल पेठे यांनी 2012 मध्ये एक नाटक प्रदर्शित केलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आहे सत्यशोधक. त्या नाटकातला एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलंय ते काम कोणत्या परिस्थितीत केलंय आपण कल्पनाच करू शकतो. बरोबर. आपल्या हाती फक्त कल्पना करणं आहे. तो काळ कसा असेल. सत्यशोधक हे नाटक आहे. त्या नाटकातला हा प्रसंग आहे. मुलींना शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी पोतं माहिती आहे तुम्हाला? पोतं. हो. तर सूर्याचा पहिला किरण उगवण्यापूर्वी मुलींना त्या पोत्यामध्ये भरलं जायचं आणि पोत्यामध्ये भरून बाहेरून त्याला असं दोरीनं बांधलं जायचं आणि आपण कोंबड्या खांद्यावरती घेऊन जातो ना, पोत्यामध्ये बंद करून डालून. अक्षरशः मुलींना पोत्यामध्ये बंद करून त्या पोत्यामध्ये घालून त्याला वरून अशी रस्सी बांधून पोत्यामध्ये घेऊन मुलींना शाळेमध्ये सोडलं जायचं. महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये. त्याला पोती पद्धत म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तुम्ही कल्पना करा, आपल्या मुलीचा चेहरा समाजातील इतर लोकांना दिसू नये. आपली मुलगी महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या शाळेत जाते हे जर माहिती झालं तर आपल्या घरावरती दगडफेक केली जाईल याची भीती मनात आहे. आणि सूर्याचा पहिला किरण
उगवत नाही. म्हणजे अंधारामध्ये, पहाटेच्या अंधारामध्ये मुलींना कोंबड्यांसारखं पोत्यामध्ये घालून खांद्यावरती घेऊन शाळेत नेऊन त्यांचे वडील सोडायचे. म्हणजे वडिलांच्या खांद्यावरती ती मुलगी तिचा म्हणजे पोत्यामध्ये श्वास गुदमरत असेल, समाजाच्या भीतीपोटी ज्यांना शाळेमध्ये जाण्याचाही अधिकार नव्हता, शिक्षणाचाही अधिकार नव्हता, अशा मुलींसाठी महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात शाळा सुरू केली 1848 मध्ये. आणि महात्मा फुलेंनी स्वतः सावित्रीबाई फुलेंना शिकवलंय, आपल्या पत्नीला शिकवलंय. आणि परांजपे आणि या सदग्रहस्थानी सखाराम परांजपे, सदाशिवराव गोवंडे ही नावं लक्षात ठेवा. या लोकांनी सावित्रीबाई फुले शिकल्या पाहिजेत म्हणून पाऊल उचललेलं आहे. आणि त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. म्हणजे सावित्रीचा इतिहास पुढे आला म्हणजे ज्योतिबा ठामपणे पुढे पाठीमागे उभे होते. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ज्योतिबा बघा, सावित्रीच्या पाठीमागे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जोपर्यंत ज्योतिबा ठामपणे पुढे पाठीमागे उभा राहत नाही, तोपर्यंत सावित्री ज्योतीचा आपल्याला पुन्हा तो वारसा समृद्धपणे पुढे चालवता येणार नाही. हा प्रसंग आहे. अजून एक प्रसंग सांगतो तुम्हाला. बघा, काशीबाई नावाची विधवा तुम्हाला माहिती असेल. काशीबाई नावाची विधवा आहे. त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती. अगदी कमी वयामध्ये काशीबाईचं लग्न झालेलं आहे. आणि त्यांना अगदी बालवयामध्ये म्हणजे अगदी काय म्हणता येईल त्याला, की म्हणजे आपण ज्या वयामध्ये खेळण्या बागडण्याचं वय आहे, अशा वयामध्ये त्यांना वैधव्य आलेलं आहे, विधवा पण आलेला आहे. आणि तो काळ लक्षात घ्या, 1800चा काळ आहे. त्या काळामध्ये विधवा स्त्रीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा अतिशय वाईट होता. विधवांना एका अंधार कोठडीमध्ये बंद केलं जायचं, किशोपन केलं जायचं, तिचं सौंदर्य जगासमोर येऊ नये म्हणून तिला चेहरा विद्रूप केला जायचा. अशी सगळी ती तत्कालीन समाजाची परिस्थिती आहे. आणि त्या काळामध्ये काशीबाई ह्या विधवेला एका बुवाने फसवून त्याच्यावरती अत्याचार केला, बलात्कार केला. आणि त्या अत्याचारातून, बलात्कारातून जे मूल राहिलं, त्या मुलाची त्या काळामध्ये म्हणजे मूल जन्माला, अनावरस मूल जर जन्माला आलं तर समाजामध्ये शीत होईल, समाज नाव ठेवेल म्हणून ते गर्भपात केले जायचे. त्या काळामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली अक्षरशः काशीबाईला. पाप एका बुवाचं, एक विधवा महिला आहे, तिच्या पोटामध्ये अनावरस मूल कोणाच्या तरी अत्याचारामुळे वाढतंय. आणि शिक्षाही कोणाला दिली जाते? काशीबाईलाच दिली जाते, काळ्या पाण्याची. तुम्ही कल्पना करा, त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी आपल्या घराच्या बाहेर आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या पेठांमध्ये महात्मा फुलेंनी एक फलक लावला होता. विधवेच्या पोटी जन्माला आलेले अनावरस बालक रस्त्यावरती, उकिरड्यावरती फेकून देण्यापेक्षा, त्यांच्या गळ्याला नख लावून मारून टाकण्यापेक्षा माझ्या घरी आणून ठेवा, त्यांचा सांभाळ मी करेन. तुमचं नाव, ते मूल कोणाचं आहे हे नाव सुद्धा मी लोकांना सांगणार नाही. आणि तुमच्या या अनावरस पापकृत्यातून जन्माला आलेल्या मुलांना मी बाप म्हणून स्वतःचं नाव देईन आणि त्याचा सांभाळ करेन. महात्मा फुलेंनीही सूचना, असे फलक लावलेत पुण्यामध्ये त्या काळात. आणि स्वतःच्या घरामध्ये महात्मा फुलेंनी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलंय. किती मोठं काम आहे म्हणजे, खूप मोठं. आणि महात्मा फुले एवढ्यावरतीच थांबले नाही. महात्मा फुलेंना मूल नव्हतं. गोविंदरावांनी म्हणजेच महात्मा फुलेंच्या वडिलांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनाही घराच्या बाहेर काढलंय. सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतलेला आहे, जो एका विद्वेषक पोटी जन्माला आलेला आहे. आणि ते मूल दत्तक घेऊन सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी यशवंताला स्वतःचं नाव दिलंय. एका विधवेच्या पोटी जन्माला आलेलं मूल. आणि त्या यशवंतला महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी शिकवलंय, त्याला डॉक्टर केलंय.
समाजसेवेचा वसा आणि वारसा ज्याला म्हणतो ना आपण, तो वसा आणि वारसा या यशवंत मध्ये सुद्धा झिरपत आहे. कल्पना करा, विधवेच्या पोटी अनावरच जन्माला आलेला यशवंत, त्याला महात्मा फुले सावित्रीबाई फुले दत्तक घेत आहेत. स्वतःच्या घरात बालविधवागृह, बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केलेला आहे. आणि तो दत्तक घेतलेला यशवंत याला सावित्रीबाई फुले, महात्मा फुले शिकवून डॉक्टर करतायत. तो यशवंत सर्जन आहे, लष्करी सेवेमध्ये कार्यरत आहे सर्जन म्हणून. अहमदनगर म्हणजे आजचं अहिल्यानगर इथे तो सेवा देत आहे. तुम्हाला आठवत असेल 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली होती, भयंकर प्लेगची साथ. आणि या समाजसेवेचा वसा आणि वारसा कशाला म्हणतात? पुण्यामध्ये भयंकर प्लेगची साथ आहे. सावित्रीबाई फुलेंनी यशवंतला पुण्यात परत बोलवलेलं आहे. अहमदनगरवरनं यशवंत पुण्यात परत आलेले आहेत. का आणि कशासाठी? त्या यशवंतला पुण्यातील प्लेग झालेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी सावित्रीबाई फुले यशवंतला परत बोलवत आहेत. आणि त्या एका शब्दावरती यशवंत नगरची ड्युटी सोडून पुण्यामध्ये येत आहेत आणि प्लेगच्या साथीमध्ये आजारी असणाऱ्या लोकांना सेवा करतायत. हा वारसा यशवंतमध्ये कुठून आला? सावित्रीबाई फुलेतून. म्हणून संस्कार देणारं पहिलं विद्यापीठ कोण असतं? आई असते, बाबा असतात. माणूस सुशिक्षित असेल पण तो सुसंस्कारितच असेल याची मात्र आपण खात्री देत नाही. बरोबर. कारण आपण मूल्य, माणसाला जगण्यासाठी मूल्य महत्वाचे आहेत, संस्कार महत्वाचे आहेत. आपल्याला जर पिढीचं निर्माण करायचं आहे ना, तर आपल्याला मूल्य देता आले पाहिजेत, संस्कार देता आले पाहिजेत. म्हणून महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी विशेषतः यशवंतावरती जो संस्कार दिला ना, तो संस्कार होता समाजसेवेचा, तो वारसा होता समर्पणाचा, तो वारसा होता त्यागाचा. म्हणून सावित्रीबाई फुले यशवंत या दत्तक पुत्राची आई म्हणून संस्कारी आहे. म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंच्या आणि महिलांनी सुद्धा या संस्काराचा वसा आणि वारसा घेतला पाहिजे. तो यशवंत जेव्हा पुण्यात आला, मी आता वसा, समाजसेवेचा वसा कशाला म्हणताय? वसा या शब्दाचा अर्थ आपल्याला कळेल. समर्पण कशाला म्हणतात? यशवंत जेव्हा पुण्याला आले, भयंकर पुण्यामध्ये प्लेगची साथ आहे. आणि यशवंतांनी पुण्यामध्ये येऊन सासवडमध्ये ससानेच्या माळरान जमिनीवरती आपलं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. सावित्रीबाई फुले रुग्णांची सेवा करतायत, प्लेगने ग्रसित असलेल्या रुग्णांची सेवा. आणि तुम्हाला माहिती असेल, पुण्यामध्ये मुंडवा नावाचा एक एरिया आहे, मुंडवा. आणि मुंडव्यातील लक्षपूर्वक आहे का, पांडुरंग बाबाजी गायकवाड या व्यक्तीचं नाव आहे. पुण्यामधील मुंडवा हे ठिकाण आहे. पांडुरंग बाबाजी गायकवाड या लहान मुलाला प्लेग झालेला आहे. त्या प्लेग झालेल्या मुलाला सावित्रीबाई आपल्या खांद्यावरती उचलतात, यशवंताचा हॉस्पिटलच्या दिशेनं धावतायत. आणि कोणाचं तरी मूल जे प्लेगने ग्रसित आहे, ते मूल वाचलं पाहिजे. त्या मुलाचा इलाज दत्तक म्हणून घेतलेल्या यशवंताच्या हॉस्पिटलमध्ये केला जाईल आणि यशवंतानं ती सेवा करावी, असा उदात्त विचार घेऊन, समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन सावित्रीबाई फुले यशवंताच्या दवाखान्याकडे धावत सुटलेले आहेत. आणि ज्या मुलाला खांद्यावरती घेतलेलं आहे ते मूल, अर्थातच त्यांचं नाव आहे पांडुरंग बाबाजी गायकवाड. त्या मुलापासनं सावित्रीबाई फुलेंना सुद्धा प्लेगची लागण झालेली आहे. आणि ज्या मुलाचे प्राण वाचावेत म्हणून सावित्रीबाई फुले खांद्यावरती घेऊन यशवंताच्या दवाखान्याच्या दिशेनं धावत आहेत. त्या मुलाला वाचवण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचे शर्थीचे प्रयत्न आहेत. आणि सावित्रीबाई फुलेंना सुद्धा त्या मुलापासून प्लेगची लागण झालेली आहे. आणि या प्लेगच्या लागणीतूनच सावित्रीबाई फुलेंचा मृत्यू झालेला आहे. समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित करून घेणारी ती ज्ञानज्योत, हजारो मुलींच्या आयुष्यामध्ये ज्ञानदीप लागला पाहिजे म्हणून स्वतःचं आयुष्य समर्पित करून घेणारी क्रांतीज्योती, मुलींच्या आयुष्यात प्रकाश आला पाहिजे
म्हणून मुलींसाठी शाळा सुरू करणारी आणि त्या शाळेची मुख्याध्यापक होणारी ज्ञानज्योत म्हणजे सावित्री ज्योत. निज मातृ विमोचनार्थ हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ म्हणून स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून समाजाचा संसार उभा राहायला पाहिजे आणि अनेक मुलींचे संसार उभे राहिले पाहिजेत म्हणून स्वतःचा संसार सुद्धा त्यागणारी सावित्री ज्योती फुले. आणि अंगावरती एक साडी, त्या साडीवरती कधी दगड, कधी चिखल, कधी सैन मारलंय, पण तरी सुद्धा समाजक्रांतीचा वसा आणि वारसा जिनं त्यागला नाही ती आई म्हणजे सावित्री आई. आणि त्या सावित्री आईच्या देशामध्ये आज मुलीचं कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळत आहे. म्हणून सावित्रीबाई फुले हे केवळ एक महिलेचं नाव नाहीये. सावित्रीबाई फुले हा इतिहास आहे. त्या इतिहासातील एक स्वर्ण अक्षर आहे जे हजारो लाखो महिलांच्या आयुष्यामध्ये ज्ञानदीप लावणारी ती खरी ज्ञानज्योत आहे. आणि या ज्ञानज्योतीच्या प्रकाशाखाली आपल्या असंख्य पिढ्या उजाळून निघालेल्या आहेत. म्हणून या 3 जानेवारीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा वसा आणि वारसा आपण प्रत्येकाने तेवत ठेवला पाहिजे आणि ती आपली नैतिक जिम्मेदारी आहे. तर तुम्ही जे सांगितलं इतकं सुंदर शब्दात तुम्ही जे सांगितलंय आणि तुम्ही सांगत असताना अक्षरशः आमच्या अंगावर शहारे उभे झाले. आमचे प्रेक्षक वर्गही पाहतच होते आणि मी पाहिलं की प्रेक्षक वर्गांच्याही डोळ्यात ते पाणी तरळत होतं. कारण तुम्ही इतक्या रोमांचक आणि इतक्या सुंदर पद्धतीने सावित्रीबाई फुलेंनी जे त्याग आणि समर्पण केलंय त्याचं उदात्त उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. तो या सर्वांच्या गोष्टींपासून मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि प्रेक्षक वर्गाला हे सांगू शकतो की सावित्रीबाई फुले हे जसं सरांनी सांगितलं हे फक्त इतिहास किंवा नाव नाही आहे. इथे भारतातली प्रत्येक मुलगी आणि प्रत्येक स्त्री जी आहे ती सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालवणारी आहे. म्हणूनच प्रत्येक स्त्री आणि महिलेनी आत्मविश्वासाने यशाला गवसणी घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे ही शुभेच्छा देऊन 3 जानेवारी हा जो दिवस आहे हा सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आपण जो याला आपण सेलिब्रेट केलाय, साजरा केलाय, या दिवसाप्रित्यर्थ मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि समोरच्या यशासाठी तुमच्या सर्वांसाठी कामना करतो. धन्यवाद.